तर मित्रांनो, फायनली तो दिवस उजाडलेला आहे ज्याची आपण 14 जानेवारीपासून वाट बघत होतो. आपली 14 जानेवारीला इंद्रायणी आपण HDD कस्टम म्हणजेच हेमंत दरबारेकडे दिली होती. कशासाठी दिली होती तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, बघा व्हिडिओ कसं गेलो आपण, काय गेलो ते. तर येस, ट्यूबलेस स्पोक्स रिम्ससाठी आपण दिली होती. आणि फायनली आज आहे आज 5 फेब्रुवारी आज आहे. आणि आज आपण चाललो आहे इंद्रायणीला परत आणण्यासाठी. तर तत्पूर्वी नमस्कार मित्रांनो, कसं काय, जय जिजाऊ जय शिवराय. मी रोशन जंगम दोस्त, आपला होस्ट, स्वागत करतो आपल्या मराठी चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे रोशन जंगम व्लॉग्स. जो आता आपल्याकडे बाईक नाही आहे आणि नितीन सोबत दररोज आपण ऑफिसला जातो. नितीनही आज नाही आहे, तर चाललो आहे हेल्मेट आणि टँक बॅग सोबत घेऊन. बघूया बस नेहमीची जेव्हा नितीन येत नाही तेव्हा आपण 106 नंबरची बस पकडतो आणि ऑफिसला जातो आहे. आजही तसंच करायला लागणार आहे, पण होपफुली ती बस गेलेली नसावी. बिकॉज ती बस ऑलमोस्ट 8:20 8:25पर्यंत ऑफिसच्या इथे पोचते आणि तिथून 5 मिनिट्स वॉकिंग. चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला जेव्हा आफ्टरनूनमधून इंद्रायणीकडे जायला निघेल तेव्हा. पाचवा मोड. अगोदर आपण चालत आलो, घरातून निघालो, त्याच्यानंतर बसनी ऑफिसपर्यंत आलो, त्याच्यानंतर ऑफिसनी आपण आलो घाटकोपरला बाय ट्रेन आणि घाटकोपरवरून वर्सोवापर्यंत बाय मेट्रो आणि मेट्रोनी उतरलो परत बाय रोड रिक्षा जेटीपर्यंत चाललो आहे आता. आणि बघूया आता तिथून पुढे कसं जायचं आहे ते. चला भेटतो. सो फायनली गाईज आपण निघालो आहे फास्ट जेटीनी. फास्ट जेटी आणि स्लो जेटी मध्ये काय एवढं डिफरन्स नाही आहे. फास्ट जेटी लोक कमी आहेत, 10 रुपये घेते, आणि स्लो जेटी मध्ये भरभरून माणसं बसतात आणि त्याच्यामध्ये तिथे तिकीट 5 रुपये आहे. तो 5 रुपये आणि 10 रुपयामध्ये काय एवढं डिफरन्स नाही आहे. तो आपण चाललो आहे, पाठीमागे समुद्र आहे, म्हणजे खाडीचा भाग आहे. आणि तिकडे जर बघितलात आणि तिकडे जर बघितलात तर त्या साईडला पूर्ण तो जो भाग आहे तो पूर्ण समुद्र आहे. आणि तिकडे मधला तो वॉच ओव्हर आहे. आणि जस्ट पाठीमागून निघालो आणि ते बघितलं तर ह्या साईडने आपल्याला फक्त क्रॉस करायचं आहे. हा एवढा आपण डिस्टन्स आपण बाय स्विमिंग पण करतो आपल्या गावच्या नदीमध्ये. चला आलो, उतरूया आता. हा तर मित्रांनो, फायनली आपण हेमंत भाईच्या गॅरेजमध्ये पोहोचलेलो आहे. गॅरेज कम वर्कशॉप. आणि समोर मी गाडी दाखवतो, पण तत्पूर्वी आपण हेमंत भाईला भेटूया. हेमंत भाई, नमस्कार सगळ्यांना. थँक्यू दिस काइंड ऑफ आर्ट. सो तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मी गाडी दाखवतो आणि त्याच्यानंतर हेमंत भाई आपल्याला सांगेल की याच्यामध्ये त्यांनी काय काय चेंजेस केलेले आहेत. ओके, बैठो चौधरी गाडी अजून मध्ये होय नाही. ठीक, कम इसको एक पट्टा यहाँ पे बांध. 450चे क्रॉस बॉक्स व्हील्स रिम्स आपण 411ला लावल्यात. आणि वर्ल्ड्स फर्स्ट 411
हिमालयन विथ क्रॉस स्पोक्स व्हील्स ट्यूबलेस टायर. टेक्निकल भाषेमध्ये मला काही सांगता येणार नाही. डेफिनेटली हेमंत भाईनी जो ब्लॉग बनवलेला आहे तो ब्लॉगची मी लिंक पहिल्याही व्हिडिओमध्ये दिली होती आणि आता पण खाली देतोय, डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, नक्की बघा. प्लस आता आपण टर्न ऑफ करूया हेमंत भाईकडे. नमस्कार मंडळी. तर आपण ह्या गाड्यामध्ये भरपूर काम केलंय. जसं भाईनी सांगितलं की फर्स्ट विथ ट्यूबलेस व्हील, पण आपण ते नाही बोलू शकतो की फर्स्ट व्हेकल विथ ट्यूबलेस व्हील, कारण भरपूर लोकांनी ट्यूबलेस केले आहेत, आम्ही सुद्धा करून द्या. पण फर्स्ट व्हेकल विथ 450 ट्यूबलेस व्हील हे आपण बोलू शकतो. कम्प्लीट व्हील सेट. असं नाही की फक्त आउटर रिम आपण केली आहे स्टॉक हब बरोबर. आपण बघितलं भरपूर लोक आहेत इंडियामध्ये, जसं डिस्मोटे करून एक आहे ब्रँड, ते लोक भरपूर शो करतात की आउटर स्पोक रिम केले त्यांनी भरपूर गाडीमध्ये, पण स्टॉक हब आणि स्टॉक सेटअप बरोबर. पण आपण कम्प्लीट 450चा जो व्हील सेटअप आहे तो कम्प्लीट ॲज इट इज 411 सेट केलाय, जो अवघड होता. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघू शकता, भरपूर मशीनिंग जॉब केले आहेत मी, पण तेवढं पण अवघड नव्हतं. नथिंग इज इम्पॉसिबल. तर आपण त्या हिशोबाने ह्याला करून घेतलं फायनली, आणि बाईने राईड पण केली आहे गाडी, आणि मी पण पोस्ट केला होता व्हिडिओ राईड करून. इट्स गुड टॉर्की, कारण आपल्याला मागे ऍडिशनल 2 टीथ भेटले आहेत पॉकेटमध्ये. ओके, तर स्पॉकेट पेक्षा 4 व्हीटर पॉकेट 2 दात एक्स्ट्रा आहे आपल्याला, तर आपण ते केलंय. त्यामध्ये चेन लिंक ऍडिशनल ऍड केली आहे, आणि स्पेसेस मी डिझाईन केले आहेत ह्या व्हीलला ह्याच्यावर सेट करायला प्रॉपर. आणि त्या बाजूला तुम्ही बघणार तर डिस्प्ले जी आहे स्टॉक आहे 411ची 450ची डिस्प्ले, ह्याच्या मागे रेअर व्हीलला बसत नाही. आणि टायर आपण युज केलेत राईस मोटोचे 2R. ट्रेलर नाही युज करता, पण 2R युज केलेत, कारण हे मोस्टली हायवे टुरिंग साठी जास्त बेटर टायर्स आहेत. ऑफरोड स्पेसिफिकेशन आहेत, पण त्या हिशोबाने रेअर व्हील आपला सेट झालाय. मेन काम होतं आपल्या फ्रंट मध्ये. आता आपण फ्रंट मध्ये येऊया. तर फ्रंट मध्ये हा व्हील बसवायला लय अवघड होतं, कारण 450चा फोक्स जो आहे तो कम्प्लीट वेगळा आहे. 411ला आपल्याला टेलिस्कोपिक फोक्स आहेत, आणि 450ला USG फोक्स आहे, जे अपसाइड डाऊन फोक्स आहेत. त्यामध्ये व्हील एक्सेलचा जो माउंटिंग पॉइंट आहे त्यामध्ये वेगळं आहे, आणि 411ला वेगळं आहे. तर आपण काय केलंय, 411च्या लेफ्ट साईडच्या फोक बॉटलला ड्रिलिंग आणि टॅपिंग, तर त्याबरोबर स्टॉक आपला एक्सेल आहे 450चा एक्सेल, त्याला मशीनिंग करून रिडिझाईन करून 411 मध्ये सेट केलंय. प्लस स्पेसर्स आणि ही पल्स प्लेट, ही जी आपण बघता ना नवीन पल्स प्लेट आहे, तर ह्याच्याशिवाय ABS वर्क करणार नाही, स्पीडोमीटर वर्क करणार. ओके, तर ही मला नवीन डिझाईन करावी लागली. ही नवीन डिझाईन करून सेट करून ट्रायल घेतला आपण, सगळं परफेक्ट वर्किंग आहे, ब्रेकिंग ABS सगळं प्रॉपर आहे. आणि जी स्टॉक प्लेट आहे त्याचं डायमीटर कमी करावं लागलं, नाही तर ती ह्या कॅलिबर मध्ये बसली नसती. ओके, तर कॅलिबर सेटअप पण आपल्याला मायनस करायला लागलं आतमध्ये, ते पण मशीनिंग करून केलंय मी. तर ते तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार, जे पण टेक्निकल काम आपण केलंय. पण प्रॅक्टिकली ही गाडी रस्त्यावर कशी चालते ते तुम्हाला रोशनभाईच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार, ते तुम्ही तिकडे बघून घ्या. सर, हे सगळं काम आपण केलंय ह्या गाडीमध्ये. अजून काय ऍडिशनल नव्हतं करायचं, तर मोस्टली फ्रंट मध्ये ऑल्टरेशन आणि रेअर मध्ये ऑल्टरेशन. बाकी कम्प्लीट व्हील सेटअप स्टॉक आहे 450चं, त्यामध्ये काही व्हील मध्ये काही ऑल्टरेशन नाही. चला तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट 5 वाजायला आलेत, ओनली 10 मिनिट्स आहेत 5 वाजायला. आणि मला पण आता इथून मड आयलंड मधून पुन्हा पनवेलला जायचं आहे. डेफिनेटली ट्रॅफिक मिळेल, आणि आता इथे जास्त वेळ जर गेला तर मला ट्रॅफिकमध्ये 3 तास लागतील पनवेलला पोहोचायला. तर आता आपण इथून आपल्या घराकडे प्रस्थान करूया. भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता इंद्रायणीवर. फायनली इंद्रायणी ऑलमोस्ट 1 महिन्याभरानंतर आपल्याला मिळाले. 14 तारखेला दिली होती इंद्रायणी आपण हेमंतदादाकडे, आणि आज 5-6 तारीख आहे. आणि मी आता मडवरून निघतोय. आता एक तो इथे दादा आला होता काहीतरी व्हील्स वगैरे नेण्यासाठी, तर तो म्हणे तिकडे मड गावामध्ये भरपूर जाम आहे, ट्रॅफिक लागले भरपूर. ॲज युजल आपण गेल्या वेळी देखील बघितली होती की 1.5 तास लागला आपल्याला, जो 20 मिनिटाचा रस्ता आहे तो 1.5 तास लागला होता. सो आता आपण परतीचा मार्ग देखील जेटीनेच करतोय.
एवढा काही फरक नाही मला जाणवत आहे अगोदरच्या व्हील्समध्ये आणि आताच्या व्हील्समध्ये. सर्वात मोठा बदल जो झाला आहे तो म्हणजे गाडी जेव्हा पंक्चर होईल तेव्हा एल नाही लागणार, बट ऑब्वियस टायर प्रेशर पटापट खाली जाणार नाही आणि परत आपल्याकडे टायर इन्फ्लेटर असणारच त्यावेळेस. आता जेव्हा आपण राईडला जाणार तर आपण हवा भरून पुन्हा आपण आपली राईड कंटिन्यू करू शकतो. आय थिंक सो तिथनं गाड्या खाली जातात. ओके, आता इथं पोचलो, गाडी उलटी लावलो पण त्याच्यान पाठी रिव्हर्स गिअर नाही. थँक्यू, दादाने मदत केली गाडी काढायला. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इकडे समोर बघू शकताय महाराजांचा भव्य दिव्य असा स्मारक आणि बाजूला 6 मावळे देखील आहेत. आणि इकडे ही ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकताय सूर्यनारायण हे मस्तपैकी अस्ताला जात आहेत आणि मस्त असा नजारा आहे. वाव, पूर्ण परिसर सूर्यनारायण हा भगवा करून टाकलाय. तवा केवढा वाढलाय मित्रांनो की असं वाटतं गाडीला 6वा गिअर हवा होता. बाप रे, क्या भलता स्टॉप वाढला यार. आपण तिकडून निघाला होतो ऑलमोस्ट 4:30 पावणे 5 वाजता आणि आता वाजलेत 7. का मोठे फ्लायओव्हर आणि वेलकम टू कामोठे. कैसन बा, कैसन बा. टायर जोडून काय सांगितली, हा टायर बदलायसाठी हा? टायर काल सांगितले कसे काय? लावायचे म्हणून. येस. काल आपण डिझाईन बोलत होतो ना, डिझाईन बोलत होतो ना काल, डिझाईन. टायरचे डिझाईन. तर अशा प्रकारे मित्रांनो, जगातली पहिली रॉयल एनफील्ड हिमालयन 411 ही आपण कन्वर्ट केलेली आहे. कन्वर्ट नाही बोलता येणार, जी हिमालयन 450 जे चाक आहेत ते ऍज इट इज चाक आपण हिच्यावरती थोडेफार कस्टमायझेशन करावं लागले. पाठचा टायर डिस्टन्स वाढवावं लागलं आणि फ्रंट थोडेफार कस्टमायझेशन करावे लागले. तर अशा प्रकारे जगातली पहिली 411 म्हणजे हिमालयन 411 ही क्रॉस स्पोक ट्यूबलेस रिम मध्ये बनलेली आहे. तर हे कन्व्हर्जन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कळवा. तर हे कन्व्हर्जन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कळवा. आणि हो, याच्याबद्दल थोडंसं टेक्निकली जे गोष्टी आहेत त्या टेक्निकली गोष्टी HDD कस्टम म्हणजेच हेमंत भाई तो त्याच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. त्याचा व्हिडिओच्या चॅनलचा ID हा वरती आहे आणि प्लस त्याचा इंस्टाग्रामचाही तोच आहे. सो त्यालाही फॉलो करा आणि त्याच्यावरती तो आयडिया देईलच की त्यांनी
कशा प्रकारे हे कन्वर्ट केलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या अपकमिंग ज्या राईड्स असतात त्या राईड्स मी माझ्या इंस्टाग्रामच्या आय डीवरती टाकतो, इंस्टाग्रामवरती टाकतो. माझा इंस्टाग्रामचा आय डी आहे हा बघा, हा माझा इंस्टाग्रामचा आय डी आहे. तर मला तिकडे नक्की फॉलो करा. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.